नमस्कार मित्रांनो, जकात मार्ट जकात यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। त्या घरी राहिलो 5 दिवस राहण्यासाठी आलो होतो बायकोच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरवाडीला। आणि सध्या मुंबई लॉकडाऊन असल्याकारणाने आम्ही काही बाहेर फिरायला गेलो नाही। आणि नंतर मी जाणार शिवडीला प्रांताच्या घरी आणि तिथून तयारी करून आम्ही संध्याकाळी दादरला गाडी पकडणार। दादर ते कोल्हापूर प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन तेवढं मी दाखवेन। सध्या पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही आता इथं आर्यनच्या बाजूला आर्यन भट शाळा आहे आणि तिथं बसलेला मस्तपैकी। मॅडम फायनल तयारी झाली आहे, माझं आणि प्रांताचं पॅकिंग झालं आहे। आता पप्पा गेलं टॅक्सी आणण्यासाठी आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे दादरला। दादरपासून आमची गाडी आहे आणि ऑनलाईन आम्ही तिकीट काढलेलं आहे डॉल्फिनचं आणि 11:15 वाजता आमची गाडी आहे मुंबई ते कोल्हापूर। मित्रांनो फायनली हा दिवस आला की आम्हाला परत जायचं कोल्हापूरला। ही प्रांताची 3 नंबर बहीण दीपाली, ही 2 नंबर बहीण रोशनी आणि ह्या साईडला आहे प्रांताची मम्मी आहे आणि पप्पा गेलेले बाहेर टॅक्सी बघण्यासाठी आणि डायरेक्टली आता आपण भेटूया दादरला। मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो दादरमध्ये आणि आता संध्याकाळची वेळ आहे, गाड्या लागलेल्या आहेत प्रॉपरली आणि पावसाचं वातावरण आहे आणि फायनली मी पप्पा आणि प्रांता पोहोचलो। ते मग बघू शकता हे गाडी बुकिंगचं सर्व शॉप आहे आणि दादा तिथे आहे सध्या आणि मुंबईमध्ये सध्या पाऊस आहे मित्रांनो। फायनली आपण डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या आतमध्ये आलो आहे। मित्रांनो फायनली आम्ही सिल्वर गाडीमध्ये बसलो आणि मस्तपैकी सेटिंग आणि पूर्ण बेड टाईप असतं आणि फायनली बॅग ठेवल्या। प्रांताचे पप्पा आले होते आम्हाला सोडण्यासाठी। पहिल्यांदाच प्रांताच्या घरी आलो होतो आणि खूप एन्जॉय केला। कमी 6 दिवस राहिलो ना आपण, 6 दिवस राहिलो, खूप एन्जॉय केला आणि खूप बरं वाटलं। आणि जर मम्मी हा व्हिडिओ बघत असतील तर मम्मी खूप चांगला पाहुणचार केला तुम्ही आणि पप्पांनी बी। हा व्हिडिओ माझे मित्र बघत असतील तर मित्रांनो सो सॉरी, मी मुंबईमध्ये आलो पण तुम्हाला भेटू शकलो नाही आणि माझ्या नातेवाईकांना, कारण की सध्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन होतं। आणि पण प्रांताच्या पप्पाचे मित्र म्हणजे राजाराम पोटले, ते शिवडीला राहतात आणि त्यांच्या घरी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं। आम्ही गेलो दोघंजण आणि खूप चांगल्या पद्धतीनं पाहुणचार केला काकांनी आणि काकींनी। सेटिंग गाड्या कमी प्रमाणात आहेत पण स्लीपर जास्त आहेत आणि तिकीट मुंबई ते कोल्हापूर 600 रुपये पर सीट आहे। मित्रांनो फायनली गाडी हल्ली, आता गाडी इथून आता साईनमध्ये पोचली आहे आणि बाहेर सगळा पाऊस चालू, जोरदार पाऊस आहे मित्रांनो। प्रांताची आत्या, दोघी आत्या आल्या होत्या, तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या घरी, पण आता सध्या लोकल ट्रेन बंद आहे सध्या, त्या कारण आम्ही जाऊ शकलो नाही।
फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये उतरलो आणि सकाळची वेळ आहे, बरोबर 7:30 वाजत आले आणि गावाकडून गाडी येत आहे सागरदादाची, कारण की सामान भरपूर आहे आणि पिकअप करून आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. पाऊस तरी कमी आहे आणि लॉकडाऊन असल्यामुळे पूर्णपणे रस्त्यावरती वाहनं तुम्हाला कमी प्रमाणात बघायला भेटतात. हा कोल्हापूरचा मेन एस टी डेपो आहे. इथून वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या त्यान जातात. मुंबई, पुन्हा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गाडी जातात. चहाचं शॉप चालू आहे आणि बाकी सगळे शॉप बंद आहेत आणि रस्त्यावरती सन्नाटा आहे मित्रांनो. आता आम्ही आमच्या गावी चाललो. मी प्रंता फायनली पोचलो आणि जोरदार पाऊस असल्यामुळे काही शूट करू शकलो नाही आणि फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि म्हणलो आता ह्या व्हिडिओचा एंड करू. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की प्रंताच्या बहिणीने आम्हाला एक फ्रेम दिली होती. ही बघा, ही फ्रेम आहे आणि मी ऑलरेडी लावली आता. खूप असं सुंदर असा आमचा दोघांचा फोटो तिने फ्रेम करून आम्हाला गिफ्ट केला. खूप छान अशी फ्रेम बनवली तिने आणि सर्वांना आवडली, आईबाबांना आम्हाला सर्वांना आवडली. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रोशनी, दीपाली. आता हा व्हिडिओ इथं थांबवतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.